हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही डोकी झेंडा, असं समर्थ रामदासांनी म्हणलेलं आहे. आणि असाच आपल्या अहिल्यानगरचा मुलगा वेदमूर्ती श्री देवव्रत महेश रेखेजी यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि अक्षरशः म्हणजे त्यांनी जेव्हा हे दंडक्रम पारायण केलं आणि त्याच्याबद्दल सगळी माहिती बाहेर यायला लागली, तेव्हा जसे पूर्वी यज्ञ सुरू केल्यानंतर राक्षस यायचे, तसे अर्थातच हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलणारे किंवा एकूणच चांगलं ते असतं त्याच्या विरुद्ध बोलणारे लोक बाहेर आलेले. सगळ्यात पहिलं आपण या लोकांकडे दुर्लक्ष करू. रेखेजींचं मनापासून अभिनंदन. वयाच्या 19व्या वर्षी अगदी कोवळ्या वयात अतिशय मोठी गोष्ट त्यांनी अचीव केलेली आहे. आणि मग अशा चर्चेला उदाहरण आलंय की आता याचा उपयोग काय. पहिली गोष्ट तर ती त्यांची इंडिव्हिज्युअल अचीवमेंट आहे, तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. दुसरी गोष्ट, ही अचीवमेंट कोणीही करू शकतं, सगळ्यांना हे ओपन आहे शिकायला. ते नियम पाळा, त्याप्रमाणे पाठांतर करा आणि यू कॅन ऑल्सो अचीव द सेम थिंग. आता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याला का सांगितलेल्या आहेत, आपण अगदी फ्रँकली आपण बोलूया. तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया, जय भवानी जय शिवाजी, गणपतीतल्या आरत्या, शाळेत म्हणलेलं जनगणमन किंवा एकत्र भजनी मंडळात म्हणलेलं एखादं मस्त भजन, हरिपाठ, अशा सगळ्या गोष्टी म्हणल्या की आपल्याला मस्त वाटतं. खरोखर सांगा, मस्त वाटतं की नाही? वाटतं. आता हे असं का वाटतं? तर जेव्हा आपण सगळेजण एका तालात, एका सुरात, एक छान आवाजाचा वर खाली पणा आणि ते पाठांतर आणि मग आपण ते असं सगळंजण म्हणतो, तेव्हा ब्रेनमध्ये अल्फा वेव्ज नावाच्या वेव्स तयार होतात. आता या वेव्स काय करतात, तर त्या तुमचा स्ट्रेस संपूर्णपणे कमी करतात. स्ट्रेस रिलिव्हिंग असतात. दुसरी गोष्ट काय होते, आपल्या ब्रेनमध्ये हिप्पोकॅम्पस आणि प्रीकॉर्टल असे 2 एरिया असतात. याचा उपयोग काय, तर याचा उपयोग उत्तम मेमरीसाठी, लक्षात राहण्यासाठी असतो. जेव्हा आपण अशा गोष्टी म्हणतो एका तालात, एका सुरात, जेव्हा आपण एका म्हणजे त्याला एक काहीतरी नियम असतो, एक पद्धत असते, आणि जेव्हा अशा पद्धतीनं म्हणत जातो तेव्हा आपली मेमरी, ब्रेनची कनेक्टिव्हिटी, अशा गोष्टी वाढत जातात. हे प्रूव्ह आहे, तुम्ही हे सगळं सर्च करू शकता, त्याचे रिसर्च पेपर आहेत. तर या इफेक्टला काय नाव दिले माहिती आहे तुम्हाला? त्याला नाव दिले संस्कृत इफेक्ट. संस्कृत इफेक्ट नाव दिले याचा अर्थ बरेचसे आपले स्तोत्रमंत्र संस्कृतमध्ये आहेत म्हणून त्याला संस्कृत इफेक्ट नाव दिले. कित्येक वेळा आपण बघितलेलं आहे, हरिपाठ नुसता बाबा महाराज सातारकरांचा ऐकला जरी तरी आपल्याला किती छान वाटतं. आपल्या समोर आहे ना, हे समोर असलेलं निदान डिनाय करू नका. तुम्हाला कोणाला असं वाटतं का माझ्या मुलाच्या काही लक्षात राहू नये, त्याला कितीही काही सांगितलं तरी काही कळू नये, तो अगदी बथ्थड असावा, त्याचं काही पाठांतर होऊ नये, त्याला दिलेल्या सूचना काही कळू नयेत, असा मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावं असं कोणाला तरी वाटतं का? कोणालाही वाटत नाही. काय म्हणतात मुलं, मॅडम आमच्या मुलाला ना 2 दिवस आम्ही घरामध्ये हे गाणं लावलं आणि आज त्याला पूर्ण पाठ झाले. अगदी कौतुकानं सांगतात. शाळेत बघा मॅडम काय सूचना असतील ते लगेच आम्हाला घरी येऊन सांगतो. किती खुश असतात पॅरेंट. किंवा आजी आजोबांनी एखादं गाणं शिकवलं, लगेच पाठ होतं. किंवा मॅडम मागच्या वेळी आम्ही गेलेलो ना, त्या हॉटेलमध्ये आम्ही जे मागवलेलं ना, त्याला 6 महिने झाले बघा आम्ही जाऊन. ह्यावेळी बरोबर त्यानं तोच मेन्यू आम्हाला सांगितला की बाबा आपण हे मागूया. किती कौतुकानं सांगतो ना आपण. आता हे कौतुक कशाचं आहे? त्याच्या स्मरणशक्तीचं आहे. त्यानं त्या गोष्टी लक्षात ठेवल्या, पाठ केल्या नाही, लक्षात ठेवल्या, त्याची मेमरीज तेवढी आहे. आणि आपल्याला असं छान वाटतं, यार माझी मुलं खूप हुशार आहेत, त्यांच्या सगळं लक्षात राहतं, किती छान धडाधड कविता म्हणून दाखवतात, किती त्यांचं शाळेत कौतुक होतं. गॅदरिंगला ना मॅडम त्याला एवढी मोठी कविता म्हणायला सांगितलेली, त्यानं सगळी म्हणून दाखवली. किती लोकांनी टाळ्या वाजवल्या, मला तर रडायलाच आलं. बऱ्याच वेळा सांगत असतात. पाठांतरच केलं ना तुमच्या मुलानं, छान म्हणून दाखवलं ना तालासुरामध्ये. श्वासाची गती त्यानं कुठंतरी त्याच्यामध्ये नियंत्रित केली, त्याच्याही नकळत. जिभेचा, दाताचा, पॅलेटचा असा काहीतरी त्यानं वापर केला की शब्दोच्चार छान झाले. झाला ना फायदा तुमच्या मुलाला. उगाचच आपण म्हणतो ना, जसं पु ल देशपांडे म्हणतात तसं, तो फणस उघडायचा, त्याच्यामधले गरे फेकून द्यायचे आणि तो राहिलेला भाग आहे तो किवचत बसायचा. असला नतद्रष्टपणा करू नका. आपल्या संस्कृतीनं प्रत्येकाला तुम्ही आहे त्या स्टेपपेक्षा अपग्रेड होऊ शकता, याच्यासाठी सगळ्या गोष्टी ओपनली दिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आत्ता सगळ्यांसाठी सगळीकडे अवेलेबल आहेत. का नाही आपण फायदा करून घ्यायचा?
का आपल्याला असं कुठल्या पॅरेंटना असं वाटणार नाही की माझ्या मुलानं स्पष्ट बोलावं, छान बोलावं, त्याचे शब्दोच्चार फोनेटिक्स अतिशय सुंदर असावेत. तो जेव्हा बोलत असेल तेव्हा शब्दांचा वर खालीपणा, त्याचा आवाज, फोनेटिक्स छान असावेत, फोनोलॉजी छान असावी, त्याचा आवाज सुमधुर असावा, त्याचं अक्षर छान असावं, कॉग्नेटिव्ह स्किल्स आहेत, मोटर स्किल्स आहेत, त्यानं त्याचं घर व्यवस्थित ठेवावं, त्याला चांगलं कुठलं आहे वाईट कुठलं आहे याची एक नजर डेव्हलप व्हावी, त्याला अंडरस्टँडिंग असावं, त्याला स्वतःची बुद्धी असावी, असे गुण आपल्या मुलाच्यात असावेत असं कुठल्या पॅरेंटना नाही वाटत. ज्या ज्या पॅरेंटना असं वाटतंय त्या पॅरेंटनी त्या मुलाच्या वयाला योग्य असं कुठलाही स्तोत्र मंत्र तुमच्या घरामध्ये ज्याची परंपरा असेल अशा गोष्टी पाठ करून घ्या, त्या रोज त्याच्याकडून तालासुरामध्ये म्हणून घ्या आणि तुमच्या मुलाच्या स्पीचमध्ये, बोलण्यामध्ये, एक्सप्रेशनमध्ये, स्किल्समध्ये किती फरक पडतो ते बघूया. आपण जे जे उत्तम आहे ते घ्यायचं, वाईट लोकांना एका क्षणात बाजूला सारायचं, कारण असे चिंतातूर जंतू आपल्याकडं अखंड बाजूला असतात, जे आपलं स्वतःचं आणि इतरांचं सगळ्यांचंच जगणं वाईट करून टाकतात. आपल्याला बेटर व्हायचं आहे आणि त्या सगळ्यासाठी लागणारं मटेरियल सगळीकडे अवेलेबल आहे, त्याचा यूज करून घ्या आणि बेटर पुढची जेन झी आहे, आता ह्याच्या पुढची जेन अल्फा आहे बहुतेक, ती अजून आपण बेटर बनवूया. जुन्याचा आणि नवीन या दोन्ही गोष्टीचा संगम आपण चांगल्या पद्धतीनं करून दाखवूया आणि भारताची पुढची पिढी आत्ताच्या पिढीपेक्षा सुद्धा चांगली असेल आणि चांगली बनवूया याची नक्की काळजी. ठीक आहे, तो पण काळजी घ्या. बाय.